शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महापालिकेने आपल्या मालकीच्या आणि भाडे तत्वावर दिलेल्या गाळ्यासंदर्भातील कठोर कारवाई सुरू केली आहे। महापालिकेच्या मार्केट विभागाने शहरातील विविध शॉपिंग सेंटर मधील तब्बल 169 गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्या। भाड्याची मोठी थकबाकी आणि मूळ गाळ्यांमध्ये केलेले अनधिकृत बदल यामुळे काही कारवाई करण्यात आली आहे। येत्या 15 मार्च पर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास हे गाळे जप्त करून त्यांचे फेर लिलाव करण्यात येतील असा इशारा आयुक्त यशवंत नांगे यांनी दिला। महापालिकेने शहरातील सर्व खुल्या जागा, व्यापारी संकुलातील गाळे, ओटे आणि शाळांच्या वर्गखोल्यांचे सर्वेक्षण केलं होतं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावरचा देण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जाहीर करण्यात आलाय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी दिनांक 18 मार्च रोजी शिरूर तालुक्यातील वडू येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे। ₹51,000 ऐतिहासिक स्मृतिचिन्ह व संभाजी महाराजांच्या चरित्र विषयाची सगळी ग्रंथ संपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। जे हिंदू कार्यासाठी व रक्षणासाठी काम करतात अशांना हा पुरस्कार देण्यात येतो अशी माहिती समस्त गोरक्षक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी नगरमध्ये दिली आहे। जुनी वसंत टॉकीज चौक परिसरातील संगम तरुण मंडळाच्या वतीने यंदा इंदोरच्या धर्तीवर तब्बल 5001 गोवऱ्यांची आकर्षक होळी प्रज्वलित करण्यात आली। विशेष म्हणजे या होळीसाठी केवळ गोवऱ्यांचाच वापर करण्यात आला असून कोणत्याही लाकडाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने ही होळी उभारण्यात आली होती। आकर्षक सजावट आणि पारंपरिक रचनेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुणे बसस्थानक येथे महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। आशा गोपाळा घुले असे मारहाण झालेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन रामकिसन धनवटे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी खाली उतरून चालकाला बस मागे घेण्यासाठी सांगत होत्या तेव्हा तेथे आरोपी आला। त्याने बस कुठे चालली आहे अशी विचारणा केली, त्यावर बस मागे घेतल्यानंतर सांगते असं फिर्यादी आरोपीला म्हणाल्या। त्याचा आरोपीला राग आला, त्याने फिर्यादीला मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय। रस्त्यावर भांडत असलेल्या दुचाकीस्वाराला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली। ही घटना रविवारी रात्री 6:30 वाजेच्या सुमारास कानेटिक चौकात घडली। गणेश मोहन शिंदे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजित बाळासाहेब भोगाडे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दुचाकीस्वार रस्त्याच्या मध्यभागी वाद घालत होते। पोलीस कॉन्स्टेबल शिंदे समजावण्यासाठी गेला, त्याचा आरोपीला राग आला, त्याने पोलिसांना शिवेगाळ करत चापटीने मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।